अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा अजूनही पसार, हल्लेखोराने 1 कोटींची मागणी केल्याची माहिती, इमारतीत काम करणाऱ्यांची चौकशी, 20 पथकांकडून तपास सुरू. सैफ अली खानवरती हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद, हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांना शंका. मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवरती केले 6 वार. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर, पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश. डॉक्टरांनी माझाला दिली 6 तास चाललेल्या सर्जरीची माहिती. विधानसभेमध्ये शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत. विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा दादांसोबत. मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कृषी साहित्य खरेदी धोरणात केलेल्या बदलांवरती नागपूर खंडपीठाचे सवाल, सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण. वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सापडलं परदेशातलं सिम कार्ड. वाल्मिकला परदेशातून फोन करणारी व्यक्ती वाल्मिकची नातेवाईक असल्याची माहिती. सीआयडी करतेय वाल्मिकच्या परदेशातल्या संपत्तीचा तपास. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना हटवलं. उपअधीक्षक किरण पाटील करणार पुढचा तपास. परभणीतून मुंबईच्या दिशेने आज आंबेडकरी अनुयायांचा लाँग मार्च निघणार. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. नागपूरच्या कथित मानसोपचार तज्ज्ञावरती लैंगिक छळाचा 4था गुन्हा. मनोविकार केंद्रामध्ये आढळले अनेक फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स. मानसोपचार तज्ज्ञांची पत्नीही सहआरोपी. पुणे पोलिसांकडून बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. दिल्लीतून आणलेल्या तब्बल 10.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त. नोटांचं दिल्लीसह गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन उघडकीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.